गोलंदाजीचा नजारा आणि हा गडी बाद झाले आहे. तृप्ती मॅम बाद झाल्यात. रश्मी मॅम सारखा मोठा खेळाडू, मोठा मासा त्यांच्या गळाला लागलाय आणि अशा प्रकारे 2 चेंडूंवरती 2 खेळाडू हे बाद झाले आहेत. सुचिता मॅम 2 विकेट 2 चेंडू. शिविका मॅम नवीन फलंदाज. शिविका हॅट्रिकची संधी सुचिता मॅम यांना सामना करतील. शिविका मॅम तिसरा चेंडू 9च्या स्वरूपामधला हा तिसरा चेंडू आणि एक अवांतर धाव. शिविका मॅम उत्कृष्ट असा फटका. 9चा कॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा आणि हा धावचीत होता होता दीप्ती मॅम ह्या वाचले, कारण की कुठेतरी थ्रो हा चुकीच्या दिशेने दिल्यामुळे दुसरी चौथी धाव घेण्यामध्ये सुद्धा त्या यशस्वी ठरल्यात. धावसंख्येमध्ये 2 ने भर. 9 पंच 9 होता, पंच 9 होता, 9 + 2 धावसंख्या झाली 3. 1 9 4 राईट. 9 पुन्हा एकदा एक अवांतर धाव. हा 5 धावा. पहिलं षटक सुरू आहे आणि 5 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. त्याच्यामध्ये अवांतर धावांचा पाऊस पडताना देखील सुचिता दिसत आहे. त्याचप्रमाणे त्या विकेट सुद्धा घेत आहेत, परंतु अवांतरचा पाऊस हा भारी पडतोय आणि हा बॉल ऑफच्या दिशेनेचा गेलेला हा चौकार. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम. तीन चेंडूचा अजूनही पहिला षटकाचा सामना अजूनही बाकी आहे. जेव्हा की 2 विकेट 2 महिलांच्या विकेट गेल्या आहेत, त्याच्यानंतर सुद्धा या शिविका मॅमने आपल्या संघाचा डामडोल हा सांभाळून ठेवलाय. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा फटका. 5 चेंडू 9 धावा. शांतता, पिन ड्रॉप शांतता. षटकामध्ये सुचिता मॅमने अवांतर धावा दिल्या, त्याचप्रमाणे 2 गडी सुद्धा बाद केले, परंतु अवांतर धावाचा पाऊस पडता आणि दिलेल्या धावांच्या पकडून एका षटकांमध्ये या 9 धावा झालेल्या आहेत. फटका लेगच्या दिशेनेचा फटका. आमचे स्कोरर चला 2 चेंडू 2 निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असा फटका ऑफच्या दिशेनेचा. 1 चेंडू. एक डिक्लेअर झोन मध्ये बॉल गेल्यामुळे नो आहे. 9 + 1 9 + 1 सेंटर लाईन. नो लाईन वरती नोच असतो दादा. टच लाईन नोच असतो. नो + 1 कारण की खेळाडू क्रॉस झालेत. पहिल्या षटकामधल्या 9 धावा आणि आत्ताची ही 9 + 1 तिसरा चेंडू. 9 + 1 2 चांगले बॉल टाकल्यानंतरचा तिसरा चेंडू हा 9 गेला. लेगच्या दिशेने टोलवलेला शॉट दीप्ती मॅम यांच्या मार्फत 1 धाव. धावसंख्यामध्ये 1 ने भर. उत्कृष्ट फटका, परंतु टर्फचे नियम, सिलेक्टेड नियम आणि टॉपला लागून कॅच पकडली, त्याच्यामुळे आउट झालेले आहेत दीप्ती मॅम. अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली
कोण आहे? संकेत आहे? नाही, रुपेश आहे. रुपेश. एक मिनिट आम्ही सांगतो. 12. कृपया नोंद घ्या. धावसंख्या 12 झाली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12. नवीन गोलंदाज. बॉईजचे नियम. तुमचा शेवटचा चेंडू जो आहे, जर त्याच्यावरती ज्या काही धावा येतील त्या डबल होतील, किंवा जर तुमच्या शेवटच्या चेंडूवरती जर गडी बाद झाला तर -5 होतील, याचीही नोंद घ्या. विक्टरी क्रिकेट क्लब आयोजित बाराला 3 आहे. 3 ओव्हर संपल्या. सोडून देणार. आपण ऍड करत हे सेटिंग मध्ये जा ना. वरची सेटिंग. रिटायर्ड कर. रिटायर्ड खाली. हां, खाली रिटायर्ड एकदम लास्ट आहे. रिटायर्ड केला. नंतर क्लिक कर मुलीवर आणि चेंज कर. हां, आता मुलगा टाक. सूरज. नवीन फलंदाज सूरज शेट्टी. मंदार. आणि दुसरा परत सेम कर. रिटायर्ड मंदार. मगाशी आमच्या बरोबर कॉमेंट्रीच्या मध्ये बसून थोडे कुठेतरी असे कमेंट पास करताना ते मंदार त्यांचे सुद्धा आता कुठेतरी फलंदाजीसाठी आलेले आहेत. स्कोरबोर्डच्या अपडेटिंगमुळे किंवा आपले काही नियम आहे त्या नियमांच्या चेंजेसमुळे वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आलेत कुणाल. सामना करतील सूरज शेट्टी, त्याचप्रमाणे मंदार. पंच, कृपया सामन्याला लवकर सुरुवात करावी. वेळेचा विलंब होतोय. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती धावचीच्या स्वरूपामध्ये सूरज हे बाद झाले आहेत. कुणालच्या मार्फत पहिल्या षटकातला हा पहिला विकेट धावचीच्या रूपामध्ये. मंदार. अशा प्रकारे यष्टी रक्षकाच्या मार्फत हा गडी मंदारच्या स्वरूपामधला आहे. दुसरं यश कुणाल यांना आपल्या षटकातल्या दुसऱ्या चेंडूवरती हे दुसरं यश यष्टीरक्षकाच्या मदतीमार्फत आणि गडी बाद. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेल्यामुळे एक डिक्लेअर धाव असेल, याची कृपया नोंद घ्यावी. कृपया बॅट्समन खेळत असताना, त्याचप्रमाणे बॉलर बॉलिंग टाकत असताना क्रीजच्या आतमध्ये जी लोक आहेत त्यांनी बोलू नका, अन्यथा पंचांच्या मार्फत नो दिला जाईल. उत्कृष्टाचा फटका लॉंग ऑफच्या दिशेनेचा, परंतु झेल बाद झाले आहे मनीष. अशा प्रकारे आपल्या वैयक्तिक अशा ह्या षटकातल्या 4थ्या षटकामध्ये कुणाल यांना भेटलेलं हे तिसरं यश. आतापर्यंतच्या षटकामध्ये ह्यांनी एकच धाव दिली आहे आणि 3 गडी बाद केले आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी कुणाल यांच्या मार्फत. नवीन फलंदाज लेगच्या दिशेनेचा हा कंपल्सरी नियम, कंपल्सरी वाईड. नवीन फलंदाज अमोल. उत्कृष्ट गोलंदाजी, एक निर्धाव चेंडू. दादा, एक बॉल बाकी आहे, लास्ट बॉल. 5 बॉल झाले.
शेवटचे चेंडूचे नियम अमोल यांच्यासाठी. जर या चेंडूवरती जेवढ्या धावा काढतील त्या दुप्पट होतील. जर विकेट गेली तर -5 होतील. चला, एक धाव पूर्ण. याचा अर्थ 1+1. मागच्या षटकामध्ये मागच्या 3 षटकामधला स्कोर होता 12. त्याच्यानंतर या षटकामध्ये धावा आल्या 4, 12 आणि 4 16. 16 धावा 4 षटकाच्या समाप्तीनंतर. कृपया यांची नोंद घ्या. राज, एक मिनिट या. नावाचा थोडा घोळ आहे, ते जरा क्लिअर करा. दादा, तुमचं खरं नाव? नंदकिशोर. सॉरी, आम्ही मगाचपासून शिवच मेन्शन करतो. मॅन ऑफ द मॅच दुसऱ्याला द्या ना दादा, असं करशील तर. काय हा बघ, विकेट चौथा बॉल WD 5वा आणि नंतर मग एक डॉट आहे आणि एकला एक. चला, सामन्याला सुरुवात करूया. 4 षटकात सामन्याची धावसंख्या झाली 16. आता 4 आले ना या ओव्हरला. याचं नाव काय दादा बॉलरचं? दादा बॉलरचं नाव? हे नाव काय? बॉलरचं नाव काय? राजेश. लेग साइड कंपल्सरी. वाईडचा नियम आणि पहिलाच बॉल वाईड. उत्कृष्ट गोलंदाजी, परंतु एक चौथी धाव घेण्यामध्ये अमोल हे यशस्वी ठरले आहेत. राजेश, बॉलर राजेश. स्ट्राईक वरती होता अमोल. अमोलने 1 रन काढली, पण तो लेगचा आहे. लाईन टच. चला, सामन्याकडे वळूया पुन्हा एकदा. राजेश, नो. कुठेतरी राजेशला अजून सूर गवसला नाहीये, त्यामुळे वारंवार 2 एक्स्ट्रा धावा त्यांच्याकडून आलेल्या आहेत त्यांच्या या षटकामध्ये. त्यांच्या वैयक्तिक अशा पहिलं आणि संघासाठी 5व्या षटकामध्ये या 2 अवांतर धावसंख्या झाली आहे 18, 16 आणि आताचे वाईड आणि हा 3 धाव 19 आणि आत्ताचा पंचा आपला निर्णय सांगावा. चौकार. धावसंख्या झाली 23. उत्कृष्ट असा एक चौकार नंदकुमार यांच्या मार्फत. आतापर्यंत ज्यांना आपण शिव समजत होतो ते नंदकुमार, त्यांच्या मार्फत आलेला चौकार. पुन्हा एकदा एक फटका लमांच्या दिशेने आणि हा छगडा. पुन्हा एकदा नंदकिशोर यांचे खूप खूप अभिनंदन. कुठेतरी महागडी पडलेली हे षटक राजेश यांच्या मार्फत. पहिला बॉल वाईड, दुसऱ्या बॉलला 1, तिसरा बॉल नो, चौथ्या बॉलला 4, 5व्या बॉलला 6. अशा प्रकारचा हा 5 बॉलचा डेटा होता. बघूया पुन्हा एकदा राजेश. पुन्हा एकदा पंचांच्या मार्फत नो. सेंटर लाईन टचचा नियम आणि नो प्लस विकेट. बॉल काउंट 9 प्लस विकेट. बॉल काउंट 1 2 3 4. 4 बॉल झाले. लास्ट बॉल, सॉरी 4 बॉल झाले, 2 बॉल बाकी आहेत. तुम्हाला सगळे बॉल मोजवू शकतो, मोजवायचे आहेत का? इकडे डेटा आहे. ओके, थँक्यू सर. चला, 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. औष्कुद्या कडक फटका, छगडा. अब की बार नंदन कुमार मेरे यार. शेवटचा चेंडू. बॉयजचा नियम, जर ह्या चेंडूवरती जेवढा धावा येणार त्या दुप्पट होणार, पण जर विकेट पण गेली तर -5 होणार. हे पण लक्षात ठेवा. नो आहे 9 प्लस 1. कुठेतरी महागडं पडलेलं षटक राजेश यांच्या मार्फत.
कुठे 3 षटकांमध्ये 12 धावा होत्या आणि कुठे आता 5व्या षटकांमध्ये ही धावसंख्यांमध्ये पडलेली भर. धावसंख्या झाली 38. हो, धावसंख्या झाली 38. उत्कृष्ट अशा प्रकारे धावसंख्या झाली आहे 38. 5 षटकाच्या समाप्तीनंतर नवीन गोलंदाज हरीश. सर तुमचं नाव हरीशच आहे? हो, थँक्यू. चला, वैयक्तिक असं पहिलं आणि संघासाठी इनिंग मधलं शेवटचं षटक घेऊन आलेत हरीश. धावसंख्या झाली आहे 38. समोर आहे नंदकुमार, ज्यांनी आतापर्यंत 1 छकडा 1 फोर कडक अशी बॅटिंग करतायत. त्याचा हा परत एक नमुना. तुम्हाला आत्ताच म्हणालो की हा कडक बॅटिंग करतोय तो नंदकुमार. उत्कृष्ट फलंदाजी नंदकुमारांच्या मार्फत. पहिला चेंडू छकडा, धावसंख्येमध्ये 6 ने भर. धावसंख्या झाली 44. परत एक छकडा. अरे क्या बात आहे. डू ऑर डायचा गेम आणि डू ऑर डायच्या गेम मध्ये नंदकुमार, मगाशीच म्हणालो शिवतांडव आम्हाला बघायला भेटेल का? जे त्यांच्या टी शर्ट वरती नाव आहे तोच हा शिवतांडव. माझे मित्र हे कुठेतरी थोड्या वेळाआधी जेवणासाठी गेलेत ना, तर त्यांना मी सांगितलं असतं की शिवतांडव तुम्हाला बघायला मिळणार होता. 2 चेंडू 2 छकड्या 6. 3 चेंडू 3 छकड्या. रंगा सर, मगाशीच मी तुम्हाला म्हणालो की हा तांडव आपल्याला बघायला नक्की भेटेल. तो शिव तांडव तुम्ही आता बघत आहात. डू ऑर डायचा मॅच, डू ऑर डायचा सामना आणि त्याच्यामध्ये 3 चेंडूंवरती 3 छकडे आणि शेवटचं षटक असताना कुठेतरी बॉलरवरती प्रेशर, कुठेतरी बॉलरवरती असलेला प्रेशर. 3 छकड्या मला आल्या, त्यानंतर एक वाईड आलाय. हा प्रेशरचा खेळ आहे. WD पुन्हा एकदा एक छगड़ा. वाव, वो जो बॉल गई है लाइक ऐसे तीर के जैसे जाके लॉन्ग ऑफ पार की है. बहुत ही बढ़िया शॉट खेला है वहां पर शिव ने. 4 6 मारा है. 4 6 मारा है यहां पर. इट जस्ट फ्लू लाइक अ ट्रेस ऑफ अ बुलेट. If he six sixes, VCT organization का ना prize है. और अगर 6 बॉल में 6 6 मारते हो शिव भाई, तो आपको VCC क्रिकेट क्लब की तरफ से कुछ तो प्राइज मिलेगा. फाइनल का, MI के फाइनल का टिकट आपको जरूर मिलेगा. MI का फाइनल उठाकर खेल दिया, उठाकर खेल दिया. यहां पर केवल लॉन्ग ऑफ, विकेट गिरता है. लॉन्ग ऑन रीजन पर एक फील्डर तैनात थे, उन्होंने कैच पकड़ लिया. नॉट बिफोर शिव डिड सम शिव तांडव ओवर हियर विथ 4 मैजेस्टिक सिक्सेस, one after the another, back to back, breaking the back. Breaking the back of Pultons. Pantanathans. Sixes by Shiv. Wow. The next one is being played respectfully by Vinayak for a single. Girish at the striker's end, hurrying up for the second, but not to be the case, and that will bring the end of the proceedings. Wow, what a batting performance. Score कितना हो गया? Score कितना हो गया रश्मि जी? 64. 64. 64 is the score, and now we are into the chase. Can Pultons do it? 64 is what is the score. ये संभाला, ये भी इधर है कुछ नहीं. 3 ओवर संभाल जाएगा और मार मैं आता. तो हमारे साथी कमेंटेटर जाएंगे थोड़ा खाना खाने के लिए, तो आंखों देखा हाल हम लेकर आते हैं आपके लिए. यहां पर पल्टन्स को चाहिए 65 रन्स टू विन. आर वी इन द चेज ऑफ 65 टू विन? Well, 64, it means a huge Herculean task that has to be unearthed by Pultons. Can they do it? And as I say always, the women's contribution need to hover around that score magical number of 20. Anything beyond 20, it will be a big boost, big plus for the men who will try to chase the remaining runs in their allotted 3 overs.
So we are in for an interesting battle. This is a do or die game for both the sides, Pultons and Warriors. And Warriors right now on the top, having their noses ahead, trudging ahead along in this tournament. 64. That is really gigantic. I think this is the highest score in this tournament so far. To the visible eye. To the invisible eye, it might be something different. And we will have a call for the next match. Very soon we will announce the toss. Yodha or Giants, the next two teams will have to come into the turf and meet the umpire for the toss. Yodha and Giants. और जैसे हमने योद्धा का बात किया था, जो लास्ट बॉल में 6 मारे थे वैभव भाई, कुछ बात करिए वो मोमेंट के बारे में. सारे दुनिया आपको देख रहे हैं. नायक मूवी का सीन चल रहा है यहां पर. जनता आपको देख रही है. स्कोरर कौन है? And Mighty Raju. Mighty Raju is the man in the middle at the commentary box for the scoring. Well, we are in for a classic game here. Can the Pultons give a fight? Batter's name, please. Non-striker is Priya. The striker name. Sarita. Sarita is the batswoman on strike. मंदार शॉर्ट कवर पर फील्डिंग पे तैनात. और यहां पर फील्ड सेटिंग देखिए. इट इज द फर्स्ट ओवर, पावर प्ले ओवर. वी हैव ऑल द ग्रेट फील्डर्स इन द मिडल. पहले गेंद उठाकर खेल दिया यहां पर शिव. Once again in the limelight with the fielding. Already he had hit towering sixes in the last over, breaking the back of Pultons, and this time it's been adjudged as not out by the leg umpire. Decision देखने का तरीका थोड़ा casual था. Well, Priya, the batswoman on strike. Priya is a very well-known cricketer, cricket celebrity in the Pallava circuit, and this time plays it on the leg side. Oh, was there a gunjaish of that single? Was that really needed? Is what they're thinking right now. And that's a run out. In the form of a run out, Pultons lose a wicket. Warriors on top. Shivi. Shivi is not easy contender as a bowler. You have to play your best against her. Meanwhile, Suchitra is the man on strike, batswoman. Suchitra, the man, Suchita, the batswoman on strike. तो इसी बात पर एक पंक्ति याद आती है. बैट्समैन है सुचिता, तो रसोड़े में कौन था? तुम थी मैं थी कौन था? Well, the next one is being played well on the leg side for a single. With that single, the scoreboard trudges along. तो एक ओवर के अंत पर 2 रन हो चुका है, 1 विकेट के नुकसान पर. 2 रन 1 विकेट के नुकसान पर. यह है अभी तक का लेखा जोखा. The power play is now ceased, and now we are into a normal play. But yes, women will continue with their next 2 overs to eventually see what is the position, so that the men will start the chase. Well, Suchita facing Dipti. तो शायद यहां पर एक आध अच्छा ओवर निकालना होगा पल्टन के लिए. एंड सुचिता जो है वो जाने जाते हैं ऐसे लंबे शॉट्स खेलने के लिए. फ्लाइट डिलीवरी. सुचिता was there, almost had made her mind to go bang after the bowler. Unfortunately, loses the contact. संपर्क थोड़ा सा मिस करते हुए तो पहली गेंद पर डॉट बॉल मिलता हुआ दीप्ति को.
अगली गेंद देखना होगा यहां पर क्या रणनीति अपनाते हैं दोनों, सुचिता एंड प्रिया. कैन दे हेल्प द टीम टू कम एट लीस्ट मिडवे इन द स्टेज ऑफ 65 runs. And this time it's a no ball, and Suchita wanted to hit one more but couldn't cross the fielder. The short cover this time, dances down the track, up she goes, and she goes for a big six over the long on region. The kind of shots that she is known for, starts one, a big one down the ground. डॉक्टर का यहां पर एक नो बॉल मिलता हुआ. रश्मि जी ये दिस इज ओके. यहां पर अगली गेंद, फ्लाइटेड डिलीवरी, एंड दिस टाइम, oh my goodness, there is the moment Suchita wanted to go once again, but unfortunately at the mid wicket region. What a fantastic catch taken by the fielder. Can we know the fielder's name? Manish shows a moment of brilliance over there to send back Suchita. I think that was the only way that Suchita could have been gone. Really, Pulton needed her to stay more in the wicket if they had to make their chances more better. Unfortunately, not to be the case. And the next ball, Dipti. उठाकर खेल दिया लेग साइड पर, बहुत ही उम्दा प्रहार, एंड 6 रन के लिए बहुत ही बढ़िया बैटिंग परफॉर्मेंस. अंकिता के बल्ले से निकलता हुआ 6 रन. ये ओवर पर 2 6 आ चुके हैं. लास्ट विकेट है. गर्ल्स का ये लास्ट विकेट होगा. अगर अभी आउट होते हैं तो गर्ल्स का इनिंग्स एंड हो जाएगा और बॉयज का इनिंग्स स्टार्ट होगा. यहां पर अगली गेंद, बहुत ही बढ़िया बॉल, and that's a wicket. Unfortunate circumstance for Pulton. What's happening over here, we are really unsure, but Pultons have been taken aback. 2 sixes is what they could muster. सोलह हो गया. 16 रन हो चुके हैं 2 विकेट के नुकसान पर. यहां पर बहुत ही 16 पर 2 विकेट गिरा है. 16 पर 2, बहुत ही कश्मकश भरा मुकाबला हम ओप कर रहे थे, लेकिन वो विकेट गिरने के बाद क्या हो गया कि पल्टन्स को 1 ओवर गंवाना पड़ेगा. जितने भी हमारे प्रिय श्रोताएं हैं यहां पर, जो बैठे ऑडियंस है, श्रोताएं जो ऑडियंस होते हैं, तो प्लीज जीवन का आनंद लीजिए. मिसल पाव इज इन द हाउस, सो प्लीज हैव द मिसल पाव. इट्स रियली नाइस. तो जितने भी लोगों को मिसल पाव खाना है, 10 मिनट वेट कीजिए, क्योंकि फरसान खत्म हो गया है. फरसान इज कमिंग, फरसान इज ऑन द वे. सो थोड़ा एडजस्ट कीजिए. मिसल पाव में फरसान खत्म हो चुका है, 10 मिनट लगेगा. मिसल पाव इज रियली ऑसम. थैंक यू सो मच टू द ऑर्गेनाइजर्स. तो आकांक्षा जी को बहुत ही हार्दिक अभिनंदन फॉर स्पॉन्सरिंग द मिसल. सो थैंक यू सो मच. इट इज रियली नाइस टू हैव मिसल. Amol is the bowler. Okay. Sanket. 24 बॉल कसे 24 बॉल कसे 18 बॉल 49 runs more to win off 18 ball. Sanket non strike, Madan on strike. Amol. Bowler is Amol. The very first ball hits one on the roof, and Suraj हुआ मध्यम. चांद चलने लगा.
यहां पर सूरज ने एक विकेट कैच कर लिया है, बहुत ही अच्छा कैच मिड विकेट पर। Because of the roof, the Suraj is not able to fall down, and Suraj has taken one good catch, sends back Madan. It's a wide ball. Batsman name, please. What's the name, please? Rupesh. Amol to Rupesh on the offside. What a hit! Up, and she goes for a big six. One out of the park, over the long off region. Good shot by Rupesh. The next ball has been full toss. As far as runs are concerned, you won't get more than a single. Sanket, the man on strike. अगली गेंद फुल टॉस करार दिया है, फुल टॉस थोड़ा सा। संकेत यहां पर, एंड यहां पर एक विकेट का पतन होता हुआ, क्या वो सेकंड रन की आवश्यकता थी? यहां पर रुपेश के रूप पर बहुत ही बड़ा विकेट का झटका मिलता हुआ। Was that really needed for Rupesh? Well, we have to leave another day. Nanda Kishore is the fielder. Batsman name, please. Non-striker. Naresh. Harish. हर हर महादेव। यहां पर नो बॉल करार दिया गया और एक रन। संकेत, सूरज का चांद ऑपोजिट टीम में है, सूत्रों के अनुसार पता चला है। वाइड बॉल, या कितने? 4 बॉल? 4 बॉल हो चुका है यहां पर। 1 बॉल टू गो, लास्ट बॉल टू गो। 29 इज द स्कोर। 5 बॉल हो चुका है, 5 बॉल। सो नाउ दिस इज द बॉल। एक का डबल, विकेट गिरा तो -5। तो सारे ही क्रिकेटर्स ये मैच जो खेल रहे हैं, दोनों ही टीम्स के, इस चीज का नोट कीजिए। ये गेंद पर विकेट गिरा तो -5, रन मिला तो +2। एक का डबल। Oh, he's bowled him, castled, and to add fuel to the fire, Amol gets Sanket clean bowled. Not only he gets him clean bowled, also he takes the 5 runs. He snatches that 5 runs away. So अमोल को जो 6 गिरा था रुपेश के बल्ले से, वो इस गेंद पर रिकवर होता हुआ, क्योंकि यहां पर उन्होंने विकेट ही नहीं झटकाई लेकिन -5 भी करा दिया है। What a brilliant comeback by Amol. Just brilliant, mind blowing, amazing. Girish Vyas, the new bowler. अरे असं नाही काढत येड्या, असं करतात का? अरे रन रेट मध्ये प्रॉब्लेम होणार भाई। 0-0 कुठली ओव्हर जी राहिलेली ना 3 बॉल, शेवटची 3 बॉल 0-0 करायचे। शेवटचे एकच बॉल उरला होता। हा मग एकच बॉल 0 करून संपवायचा। अरे नाही नंतर एंड इनिंग करायची राहिलेली ओव्हर। अरे मग तुम्हाला Is the score. 29, 4 overs 29, 4 ओवर पर 29 हो चुका है। -5 किया ना? प्लीज होल्ड ऑन, प्लीज होल्ड ऑन। आणि रन किती पाहिजे ते सांग. पेनल्टी 5 रन ना? पेनल्टी मध्ये दाखव ना हे सिद्धे
हा मग तिथे जा सेटिंग मध्ये जा. अजून पाहिजे किती 24 37 64चा टार्गेट आहे ना. अरे रुक इन लोग का टोकन इसमें देखो, इसमें हो गया रहेगा, ये देखो अपना टू विन में हुआ रहेगा, टू विन हाँ 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 41 रन्स नीडेड. बराबर है, बराबर हो गया. 41 नीडेड. यस, हो चुका है. स्कोरर में नहीं होगा, नीचे इसमें हो जाएगा. ठीक है. 41 needed of 18 balls. Girish Vyas gets ready to Harish, and the very first ball, wild swing by Harish, dot ball. And यहाँ पर interesting battle. This time, yes, it's taken. Very good catch, good reflection by Girish and Mandar. Kunal, the new batsman, this time takes a quick single and comes at the non-striker. It's a wide +1. और यहाँ पर नो बॉल का इशारा. बहुत ही अच्छा फील्डिंग वहां पर शिवी द्वारा. 1 रन से ज्यादा नहीं मिलेगा. नो +1. Slowly the scoreboard is stretching along, but they need more of big hits. I think that last over was decisive here, and that will stand as a key event between win and loss for Pultons. Ugly game. यहाँ पर carpet shot on the offside for a single. Quiet moment in the game. Really quiet moment. 4 बॉल हो चुके हैं, 2 गेंदें शेष. And meanwhile, let me tell all our Shota, and this time beaten the batsman. Absolutely no clue. Single nonetheless. हमारे श्रोताओं को बोल दे कि फैशन आ चुका है, तो मिसल पाव का पुनः लाभ लीजिएगा. Everyone can have मिसल पाव again. And this time clean ball. Girish Vyas चकमा दे दिया है बैट्समैन को. क्लीन बोल्ड. और इसी के साथ it ends this match.